फडणवीस नागपुरात नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेलेत। नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये सध्या बैठक होते। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींमध्ये बैठक होते। यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस हे गडकरींच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत। ज्यावेळी ते पोहोचले त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। ते निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात दोघांमध्येही चर्चा होणार आहे। नागपूरमध्ये देखील नेमकं कसं चित्र असणार आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये चर्चा। पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देते। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी हा आरोप केलाय। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही असं धंगेकरांनी म्हटलं। दरम्यान धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार आहे। पुण्यात महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचं म्हणत रवींद्र धंगेकरांनी उघड नाराजी व्यक्त केली। लाचार होऊन युती नको, आम्हाला निवडणूक लढवू देण्याची संमती देण्याची मागणी धंगेकरांनी केली। नाही ही आता जी चालले हे लाचार असल्यासारखं चाललंय। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार। आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला अधिकार द्यावेत, या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। आणि आम्ही लढणार आहे, असं नाही की 2 जागा घ्या 5 घ्या, हे नाही। काल आमची बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय की लाचार होऊन अजिबात निवडणूक लढवणार नाही, सन्मानाने निवडणूक लढणार। रवींद्र धंगेकरांची जागा वाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येतं। तर कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय असल्याचं शिरसाट म्हणाले। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहे। रवींद्र धंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही। आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत। पुण्यात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचं कुटुंब निवडणूक लढणार आहे। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। माझं रक्त थांबणार नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे आणि तो थांबणार नाही। तो माझं बी ऐकणार नाही। आता विषय युती धर्म पाळणार नाही मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही, पण तो निवडणूक लढवणार हे नक्की। कशी लढवणार काय लढवणार तो त्याचं ठरवल, पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार। माझा वर्ग धंगेकरांचा वर्ग आहे, तो लढणार आहे। त्याला बंडखोरी मानता येत नाही, स्वाभिमान मानता येतो, स्वाभिमान। आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही। स्वाभिमान बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे। ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघालेत असं ठाकरेंनी म्हटले। उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर हा हल्लाबोल केलाय। भाजपनं आपला दुरुपयोग करून घेतला असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। गद्दारांना लाज वाटली नाही, ठाकरेंचा हा हल्लाबोल। आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू, तर माझं म्हणणं की लढे न लढलेलं बरं। दुफडी करून खाण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। माझीच माणसं माझ्या अंगावर सोडते, ज्यांना आपण मोठं केलं तेच माझ्यावरती वार करतायत। रक्तपात आपला होतोय, एकमेकांमध्ये रक्त आपलं सांडलं जातंय आणि नको ती लोक तिकडे सुखनेवर राज्य करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे या अशा सगळ्या गद्दारांना की आई विकताय तुम्ही। ही माझी तळमळ आहे। त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। एक पाप आपल्या हात होता कामा नये। मला 227 लोकांची निवड करायची। मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना। मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा। वाईटपणा आला तरी चालेल,
पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा. वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. आज तो क्षण आलेला आहे. आजपर्यंत आपण अनेक लढाया जिंकल्या. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मुंबई तोडण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या सरकारने केला होता, मात्र त्यांच्याशीच दोस्ती तुम्ही करता आहात. त्यावेळी मुंबईची अस्मिता कुठे जाते तुमची? आणि राहता राहिला प्रश्न भाजपाने वापरून घेतल्याचा. थोडे इतिहासाची नीट माहिती घ्या, खरा इतिहास जाणून घ्या. शिवसेना नव्हती तेव्हाही जनसंघ होता, त्याचे लोकप्रतिनिधी होते. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार हे त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा जास्त होते. त्यामुळे कुणी कोणाला वापरून घेतलं नाही. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा. वांद्र्यातील रंगशारदा येथे मनसेचा मेळावा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करतील. पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपली. शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार. उद्धव ठाकरे संजय राऊतांकडे ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांची तक्रार. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. कोणाची वाट पाहू नका, पुढे जा, असं संजय राऊतांनी म्हटलं. ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पुण्यात एकत्र लढणार असं अरविंद शिंदे म्हणतायत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते. आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात. नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत. म्हणूनच सांगतो, हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही. पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत. आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत. आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, काय अपडेट? खरं तर पुण्यातल्या स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या पक्षाची नेत्यांची तक्रार जी आहे ती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली होती. काल दुपारपासून शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना जागा वाटपासाठी जे आहे ते बोलवलं जात होतं, मात्र त्या नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद जो आहे तो येत नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार, त्यामुळे स्थानिक नेत्यांनी थेट संजय राऊत यांच्याकडे ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस वरिष्ठ नेत्यांनी निरोप दिलेला आहे की कोणाची वाट पाहू नका, कारण उमेदवारी अर्ज जो आहे तो 30 तारखेपर्यंत दाखल करायचा आहे. 2 दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांना एबी फॉर्म जे आहे ते लवकरात लवकर दिलं जाणं गरजेचं आहे. अजूनही महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते ठरलेलं नाही, मात्र शरद पवारांच्या पक्षाचे नेते चर्चाच करायला येत नाहीत. त्यामुळं आता कोणाची वाट पाहू नका, पुढे जा, अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो शिवसेना नेत्यांनी पुण्यातल्या स्थानिक नेत्यांकडे दिलेला आहे. त्यामुळे दुपारनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते जागा वाटपासाठी बसलेले आहेत. आज रात्रीपर्यंत या 2 पक्षांमधलं जागा वाटप जे आहे ते अंतिम निश्चित होईल. मनसेला सोबत घेतलं जाईल का हे करता पाहणं महत्त्वाचं असताना मात्र आता शरद पवारांचा पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीसोबत पुण्यात लढणार का याची शक्यता जी आहे ती मावळली असं म्हणायला हरकत नाही. कारण थेट स्थानिक नेत्यांनी या पक्षाची तक्रार जेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे केली त्यावेळेस कोणाची वाट पाहू नका, पुढे जा, अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो शिवसेना नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. 24 तासातच विकासाचा साक्षात्कार होऊन भाजपात जाणाऱ्या नाशिकचे दिनकर पाटील भावूक झाले. आपण कसे आणि किती वेळा पक्षांतर केलं हे सांगताना दिनकर पाटील भावूक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 24 तासातच विकासाचा साक्षात्कार होऊन भाजपात जाणाऱ्या नाशिकचे दिनकर पाटील आता भावूकही होऊ लागले. भाजपच्या जनसंवाद बैठकीत आपण कसे आणि किती वेळा पक्षांतर केलं याचा दाखला देता देता भाजपच्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर झाले. हे तेच दिनकर पाटील आहे जे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर गुलाल उडवत नाशकात नाचत होते, मात्र त्यांच्या शर्टावरचा गुलालाचा रंग जात नाही. तोच दिनकर पाटलांनी रंग बदलत मनसेतून भाजपात प्रवेश केला. फक्त विकासासाठी अशी गर्जना करत गिरीश महाजनांनी त्यांच्या हाती कमळ सोपवलं. त्यावेळी कदाचित काल मनसेच्या मिरवणुकीत उडवलेल्या गुलालाच्या हातावरचे डागही पूर्ण पुसले गेले नसावेत. काही महिन्यांपूर्वीच भाजपला पोट भरून शिव्या देणारे आता भाजपशिवाय विकास शक्य नसल्याचा दावा करतायत. दिनकर पाटलांनी किती वेगानं डोक्यावरची टोपी बदलली
त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. तुम्हाला जर वाटलं ना राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं. अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही. काही लोक म्हणतील अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदी झाली ना. फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. काल आपण कोण एकत्र आले तो त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. फक्त विकासासाठी चाललो. नाराज नाही नव्हतो. याच्या पुढे राहणार नाही. विकासासाठी काम करायचं, विकास करायचा एवढाच उद्देश. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. सरनाईकांच्या उपस्थितीत नवीन ठाकूरांसह त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. दरम्यान महायुतीतच पक्षांतर्गत प्रवेश नको असं वरिष्ठांनी सांगितलेलं असताना स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश सुरूच आहेत. तर जळगावात पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी जाहीर करण्यात आलेली आहे. पवारांची राष्ट्रवादी 37 तर ठाकरेंच्या सेनेला 38 जागा असा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेस आणि इतर पक्षांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागांमधून मनसेला जागा दिल्या जाणार तर काँग्रेस नेते आणि इतर पक्षांना पवारांच्या एनसीपीतून जागा दिल्या जातील.